16व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी हा अध्याय किंवा ह्यातले विचार भगवंतांनी का सांगितले आहेत आणि त्याचं काय प्रयोजन आहे ते आपण थोडक्यात पाहूया. मागील म्हणजे 15व्या अध्यायात भगवंतांनी इति शास्त्र असे म्हटले आहे. म्हणजेच येथे गीता पूर्ण झाली, सारे तत्त्वज्ञान सांगून झाले. मग आता 16व्या अध्यायात काय सांगणार असा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविकच आहे. आणि त्याचे उत्तर असे आहे की ज्याने हे सर्व शास्त्र जाणले आहे व आचरणात सुद्धा आणले आहे, तो आपल्यामध्ये वावरणारा भगवंताशी तादात्म्य पावलेला भक्त आपण कसा ओळखायचा, आणि असा प्रश्न अर्जुनाने विचारण्यापूर्वीच भगवंत त्याचे उत्तर या अध्यायात देत आहेत. गीतेच्या पहिल्या 5 अध्यायात जीवनाची योजना काय आहे, आपला जन्म कसा सफल होईल ते सांगितले आहे. अध्याय 6 ते 11 पर्यंत भक्तीचा विचार निरनिराळ्या पद्धतीने केला आहे. 11व्या अध्यायात भक्तीचे दर्शन होते, तर 12व्यामध्ये सगुण निर्गुण भक्ती यांची तुलना करून भगवंताने भक्तांची लक्षणे सांगितलेली आहेत. या अध्यायापर्यंत कर्म व भक्ती या तत्वांचा अभ्यास आहे, तर ज्ञानाचा विषय 13 ते 15 या अध्यायात केलेला आहे. आत्मा देहापासून अलग करणे, त्यासाठी त्रिगुणांना जिंकून त्या पलीकडे असलेल्या प्रभूला सर्वत्र पाहणे. 15व्या अध्यायामध्ये जीवनाचे संपूर्ण शास्त्र आहे. पुरुषोत्तम योगात जीवनाची पूर्णता असून त्या पलीकडे मग काहीही उरत नाही हा विचारसुद्धा स्पष्ट केलेला आहे. कर्म, ज्ञान व भक्ती ही 3 वेगळी नाहीत. साधकाची निष्ठा यापैकी एकावर असली तरी त्यात परमार्थ असत नाही, कारण जीवनातील प्रत्येक क्रियात परमार्थ भरून राहायला हवा. प्रत्येक कृत्य सेवामय, प्रेममय व ज्ञानमय व्हायला हवे. यासाठी जीवनाचे सर्व अंग प्रत्यंगात कर्म, भक्ती आणि ज्ञान असायलाच हवे असे भगवंतांनी सांगितलेले आहे, आणि हाच तो पुरुषोत्तम योग आहे. येथे जीवनाची अंतिम सीमा आहे. मागील अध्यायात भगवंताने इति शास्त्रम असे सांगितले, म्हणजेच एका अर्थाने गीताशास्त्राची येथे पूर्णता झालेली आहे. संपूर्ण विश्वजीवन एकात्म आहे हे शास्त्र लक्षात घेऊन जीवनाची मांडणी करायला हवी. ही रचना करताना व्यक्तीचे, समाजाचे व विश्वाचे स्वरूप हे अंशात्मक परमतत्वच आहे. म्हणजेच व्यक्तीसुद्धा आपल्या शुद्ध स्वरूपात ईश्वराचा अंश असते. व्यक्तीने साऱ्या विश्वाची चिंता न करता प्रथम स्वतःचे पूर्ण जगत निर्माण करावे, पूर्णता अनुभवावी. पूर्णता अनुभवणे म्हणजेच परमात्मा तत्वाशी भावात्मक तादात्म्य पावणे, आणि हीच खरी भक्ती होय. यालाच जीवनाची कला किंवा योग असे भगवंतांनी म्हटलेले आहे. एवढे सांगून झाल्यावर सांगायचे काही शिल्लक राहत नाही, म्हणून त्यावेळेला इतिशास्त्र असे म्हटले. पण मानवी मनात जिज्ञासा निर्माण होते, ती ही की जे स्वरूप जाणतात, आत्मानुभूती घेतात, ते ईश्वराचे सनातन अंश झालेले आपण कसे ओळखायचे. अगदी परमेश्वराचा अवतारसुद्धा मानवरूपातच येतो. मग ईश्वराचा तेजांश अधिकपणाने प्रगट होत आहे, त्याला आत्मानुभूती प्राप्त झाली आहे, हे सामान्यांना कसे कळणार. अशा जिज्ञासेतून 16वा अध्याय निर्माण झाला आहे. आणि ह्याला कारणही असे आहे की स्वतः भगवंत त्या काळात जेव्हा समाजात किंवा लोकांमध्ये वावरत होता, तेव्हा काही लोकांना हा भगवंत आहे हे चांगलेच कळले होते, पण काही लोकांना मात्र त्याच्यातील फक्त मानव आणि त्याच्यात दोष शोधण्याची ते संधी शोधत असत. आणि केवळ अशाच एखाद्या विचारातून भगवंतांनी ह्या अध्यायाची सुरुवात केलेली असेल. तसे या अध्यायातील हा विषय 9व्या अध्यायात भगवंतांनी संक्षिप्तपणे सांगितला होता. म्हणजे मोघाशा मोघ कर्माणु मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीमासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. आसुरी गुणांच्या लोकांचे ज्ञान, कर्म व आशा व्यर्थ जातात, ते विवेकशून्य असतात, आणि दैवी प्रकृतीचे लोक महात्मे असतात असे भगवंतांनी सांगितले आहे. म्हणजेच
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. परमात्मा ही एक परिपूर्ण शास्त्रीय संकल्पना आहे. चराचर सृष्टी ही एकाच ज्ञानमय चैतन्याची रूप असून सृष्टीतील सारी विविधता या एकाच धाग्यात गुंफल्याप्रमाणे आहे. या सत्यावरच जीवनाची उभारणी करायला हवी. प्रत्येक क्षेत्रांना ईश्वराचे अधिष्ठान हवेच. त्यामुळेच जीवनाला शास्त्रीय पाया मिळतो. मात्र असे करताना प्रत्यक्ष परमेश्वराच्या उग्र अशा चित सूर्याला आवाहन करू नये. कारण तो परमात्मा प्रत्यक्ष अवतरला तर लोकक्षय होतो आणि विश्वरूप दर्शनाचे वेळी हा अनुभव अर्जुनाला आलेला आहे. सर्वांचा ग्रास घेणारा तो काळ ठरतो. त्याचे प्रगट होणे म्हणजेच विश्वाचे जीवन संपणे. कारण तो एकमेवा द्वितीय आहे. म्हणून त्याची अनुभूती यावी, परंतु उग्र संहारकता टाळावी. यासाठीच पुरुषोत्तम योग सांगितला आहे. त्याला सौम्य रूपात पाहणे म्हणजेच विश्वाची समग्रता, एकात्मता, आनंदपूर्णता, सुसंवाद, ज्ञानमयता अनुभवणे. या स्वरूपात ईश्वराची साक्षात अनुभूती येऊ शकते आणि हे सर्व बुद्धीपेक्षा भावनेच्या सामर्थ्याने सहज घडते. कारण चराचराशी तादात्म्य पावण्याचे सामर्थ्य बुद्धीत म्हणजे विचारात नाही, ते भावनेत आहे. दुसऱ्याशी तादात्म्य पावणे म्हणजेच ध्यान, ते भावनेला सुलभ जाते. भावना समजून घेणे व त्याच्याशी समरस होणे यासाठी कमालीची समतोल वृत्तीसुद्धा असायला लागते. न्यायप्रियता हवी आणि असे झाले तरच एकात्मतेचा अनुभव घेता येतो. आत्म्याची किंवा परमात्म्याची अनुभूती येणे म्हणजेच अनन्य भक्ती साधणे. आपल्यातील आत्मा ज्यावेळी सृष्टीत संपूर्ण असलेल्या आत्म्याला पाहतो त्यावेळी त्याच्या तादात्म्याच्या ओढीने जो भावप्रवाह सुरू होतो त्यास भक्ती असे म्हणतात. त्याचा अनुभव ज्या गुणातून व्यक्त होतो त्यांना दैवी संपत्ती असे म्हणतात. ते दैवी गुण कोणते ते या अध्यायात सांगितलेले आहे. तसेच आसुरी गुणांचे किंवा संपत्तीचे वर्णनही यात केले आहे. कारण ते कळले की ते दूर करून दैवी संपत्तीचा म्हणजेच दैवी गुणांचा अंगीकार मानवाने करावा असे भगवंत अगदी कळकळीने इथे सांगत आहेत. यानंतर आपण 16व्या अध्यायाच्याकडे वळणार आहोत, अर्थ पाहणार आहोत. इथे आपण थांबूया. अध्याय 16वा, श्लोक पहिला. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान वाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. अर्थ. श्री भगवान म्हणाले, निर्भयता, अंतःकरण शुद्धता, ज्ञानयोग तत्परता, दान, इंद्रिय दमन, याग, वेदाध्ययन, तप व सरळपणा. विवरण. जीवनात कर्म, भक्ती व ज्ञान यांनी पूर्ण असा पुरुषोत्तम योग उदय पावण्यापूर्वी सद्गुणांची प्रभा बाहेर फाकू लागते. परिपूर्ण जीवनाच्या या प्रभेचे वर्णन यात केले आहे. तसेच सेवा, भक्ती व ज्ञान जीवनात आली हे कशावरून समजायचे याचे उत्तर पण या अध्यायात भगवंत आपल्याला देत आहेत. भगवंतांनी सांगितलेला पहिला दैवी गुण आहे अभय. अभय म्हणजे निर्भयता होय. सैन्यात ज्याप्रमाणे सेनापती म्हणजे सेनेचा प्रमुख असतो तसे या दैवी गुणांचा सेनापती अभय आहे असे विनोबाजी सांगतात. कारण कोणत्याही गुणाची वाढ अभयाशिवाय होत नाही. खरेपणाशिवाय सद्गुणाला किंमत नसते आणि या खरेपणाला किंवा सत्याला निर्भयता लागतेच. भयभीत वातावरणात सद्गुण वाढत नाहीत. उलट अशा भयभीत वातावरणात सत्प्रवृत्ती दुबळी होत जाते. म्हणूनच सद्गुणांचा आघाडीचा सेनापती अभय हे आहे. ज्यावेळी स्वतःच्या ठिकाणी असलेला आत्मा समोरच्या व्यक्तीत सुद्धा आहे असे दिसू लागेल तेव्हा निर्भयता आपोआप येते. भीतीचे दुसरे नाव द्वैत आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, झालेनी अद्वैते भयनाशे.
एकात्मता अनुभवायला आली तर की भीती संपते. युद्धाची जी अनेक कारणे आहेत त्यातील महत्त्वाचे कारण एकमेकाविषयी वाटणारी भीती हेच आहे. दुसरा कोणी आहे यापासून मला भीती आहे. जेथे भीती असते तेथे प्रेम नसते. प्रेम निर्भय असते. जसे प्रियकर प्रेयसी, आई मूल, पती पत्नी यांना एकांतात सुद्धा एकमेकाची कधी भीती वाटत नाही. म्हणून निर्भयता हा एकात्मतेचा सहज गुण आहे. अभय, येथे अभय हा गुण सांगितला आहे. त्याचा एक अर्थ साधकाला कोणाचे भय वाटू नये असा आहे, तर दुसरा अर्थ साधकाचे कोणाला भय वाटू नये असाही आहे. म्हणून साधकाने सर्वांना अभय द्यावे, म्हणजे त्याला इतरांकडून अभय मिळेल. भय म्हणजे अनिष्टाच्या शंकेने मनुष्याचे मनात जी घबराट निर्माण होते ते भय, आणि अशा भयाचा सर्वार्थाने अभाव असणे म्हणजेच अभय. माणसाला वाटणारे भय दोन प्रकारचे असते: बाहेरून होणारे भय व आंतरिक भय. बाहेरील भयामध्ये चोर, जंगली जनावरे, नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे आपल्या शरीराचा नाश होईल हे भय असते. तर मनुष्याला आपल्या हातून कळत नकळत होणाऱ्या पापाचे भय असते. तसेच प्रत्येकाला मृत्यूचे भय सतत त्रास देत असते. अशा सर्व प्रकारच्या भयापासून जो मुक्त असेल तो निर्भय. ही निर्भयता भगवंताला शरण गेल्याने प्राप्त होते. वर सांगितल्याप्रमाणे आत्मौप्यमेन सर्वत्र समम पश्यती असा साधक भयरहित असतो. जेथे द्वैतभाव पूर्णपणे नष्ट झालेला आहे तेथेच निर्भयता असते. सत्व शुद्धी. अंतःकरणाच्या सम्यक शुद्धीला सत्वशुद्धी असे म्हटले जाते. सम्यक शुद्धी म्हणजे आसक्तीरहित होऊन भगवंताला शरण जाणे. ज्यावेळी साधकाचा विचार, भाव, उद्देश, लक्ष केवळ परमात्म प्राप्ती हेच असते त्याच वेळी अंतःकरण शुद्ध होते. यासाठी प्रयत्न मात्र करावेच लागतात. संपूर्ण धर्मकर्माचा हेतू मनुष्याचे सत्व परिशुद्ध करणे हाच आहे व याचे मुख्य साधन ज्ञानयोगाचे आचरण हे आहे. सत्व याचा अर्थ असण्याची स्थिती असाही आहे. मन व बुद्धी यांचे मुळे माणूस अस्तित्वात असतो. ही दोन्ही संपूर्णपणे शुद्ध म्हणजे विकल्परहित असायलाच हवीत. ज्ञान व योग यांचे अनुसरण करायला हवे. ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाने युक्त असणे. ज्ञान जन्मतःच असावे लागते, हा अभिजात गुण आहे. ज्ञान व योग यांच्यात दृढता यायला हवी. यासाठी योगाचा अभ्यास करायला लागतो. योगामुळे द्रष्टा स्वरूपाचे ठिकाणी स्थिर होतो. यालाच ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हटले जाते. ती व्यक्तिगत व सामाजिक गुणातून व्यक्त होत असते. दान. दान याचा अर्थ देणे असा आहे. आपल्याजवळ जे असेल ते इतरांच्या कल्याणासाठी समर्पण करणे. आपले सर्वांचे अस्तित्व दानावर अवलंबून आहे. आई वडील आपले जीवन समर्पण करतात. गुरु आपल्याला विद्या देतात. हजारो ज्ञात आणि अज्ञात माणसे, पशु, पक्षी, वृक्ष, जल या सर्वांवर आपले जीवन अवलंबून असते. आपण सतत दुसऱ्याकडून काहीतरी घेतच असतो. त्यांचे उपकाराचे परतफेडीसाठी आपल्या शक्तीप्रमाणे जेवढे होईल तेवढे आपण इतरांनाही देणे गरजेचेच असते. असे अनेक प्रकारचे दान आपण इतरांसाठी देऊ शकतो. ज्ञान, संपत्ती, विविध वस्तू, आधुनिक काळात रक्तदान, नेत्रदान, अवयवदान व शेवटी देहदान, समयदान, याचबरोबर अभयदान हेही महत्त्वाचे आहे. प्रपंचात विविध संकटे परिस्थिती येते. अशावेळी संकटग्रस्ताला अभय देऊन शांत करता येते. थोडक्यात भगवंताने आपल्याला जे काही दिले आहे ते दुसऱ्याची सेवा करण्यासाठी दिले आहे असे आपण लक्षात घेऊन आपल्याजवळ जे आहे आणि आपल्याला जे जे शक्य आहे ते इतरांना आपण देतच जावे. दम. इंद्रिय दमन, मनसंयम, आत्मसंयम इत्यादी भाव यामध्ये येतात. मनोवेगाला आपल्या ताब्यात ठेवणे, मनोवेगाचे शमन करणे,
आपली भोगेच्छा संयमित करणे व नियमित करणे हे सर्व दमामध्ये येते. यावरच माणसाची सभ्यतासुद्धा अवलंबून आहे. या दमात म्हणजेच संयमात मोठी शक्ती असते. उत्तम मानवी समाज घडण्यासाठी याची खूपच गरज असते. नाहीतर समाज स्वैरभोग प्रवृत्तीचा होऊन मानवाची व त्या समाजाची अधोगती होत जाते. म्हणून प्रत्येकाने मनाचा संयम व इंद्रियांचे दमन करणे आवश्यक आहे. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. असा इंद्रिय निग्रह आई नित्य करीत असते, किंवा आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती इतरांसाठी असा इंद्रिय निग्रह करतात. जसे छोट्या भावासाठी मोठी बहीण किंवा दादा, वडील, आजी, आजोबा समाजसुधारक समाजासाठी अशा गोष्टी करत असतात आणि आपण याचा नित्य अनुभवसुद्धा घेत असतो. यज्ञ. यज्ञ म्हणजे देणे, आदराने देणे. यज्ञ ही सर्वांच्या उद्धाराचे कारण होऊ शकते. यज्ञात दान, कर्म, तप, स्वाध्याय, अहिंसा यांचा समावेश असतोच. यज्ञाचे नाव अध्वर आहे. याचा अर्थ अहिंसा किंवा अकुटिलता असा आहे. म्हणजेच यज्ञाचे मुख्य लक्षण कोणाचीही हिंसा होऊ नये, कोणी कुटिलतेने व्यवहार करू नये अशी वृत्ती यज्ञात असायला हवी. यज्ञासाठी त्याची आवश्यकता असते. तसेच अकुटिलता म्हणजे सरलतेचे प्रतीक आहे. यज्ञाने अनेक लोकांचा लाभ होतो. सर्वांच्या किंवा समाजातील अनेक लोकांच्या हिताची गोष्ट करणे म्हणजेच यज्ञ. उदाहरणार्थ विहीर, तलाव बांधणे, वन लावणे, राखणे. विहीर अथवा तलावातून पाणी काढणे हे कर्म आहे, तर ते दुसऱ्याला देणे दान आहे. तेथील स्वच्छता राखणे, शुद्धता करणे हे पावित्र्य आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी या यज्ञात सामावलेल्या आहेत. म्हणूनच यज्ञ, दान, तप ही कर्मे माणसाने कधीच सोडू नयेत. ती मानवाला पवित्र करणारी आहेत. आपले जीवन यज्ञमय व्हावे, ती सहज वृत्ती असावी, असेच गीतेचे सांगणे आहे. तसेच या यज्ञामध्ये अहंकाराची आहुती द्यायची आहे. अहंकाराचा त्याग करताच साऱ्या प्रपंचाचा त्याग होतो. ज्ञान खड्गाने प्रपंच वृक्ष तोडायचा आहे. ते ज्ञान खड्ग म्हणजेच अहम शून्यता होय. स्वाध्याय. स्व अधिक अध्याय. आपल्या स्थितीचे अध्ययन, आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे. सद्विद्याध्ययन, सत्यविद्येचा अभ्यास. आत्मा, परमात्मा, परब्रह्म यांचे सत्य ओळखण्यासाठी अध्ययन करणे. यासाठी ग्रंथांचे वाचन महत्त्वाचे, कारण हे ग्रंथ त्या त्या संतांचे अक्षररूपच असतात. जसे वाङ्मय मूर्ती श्रीहरीचे असे भगवद्गीतेला ज्ञानदेव म्हणतात, तर दासबोध हे माझेच स्वरूप आहे असे समर्थ सांगतात. म्हणूनच या ग्रंथांचे वाचन, अभ्यास म्हणजेच त्या त्या ज्ञान तपस्व्यांचा सहवासच असतो. त्यांचे अभिजात विचार देशकालाच्या सीमेत बद्ध नसतात. अशा स्वाध्यायाने ज्ञान प्राप्त होते. ज्ञान म्हणजेच ब्रह्म. ज्ञानाने स्वस्वरूप कळते आणि व्यापकता प्राप्त होते. दुसऱ्याचे हृदय म्हणजे अंतःकरण समजणे म्हणजे स्व अध्ययन. स्वाध्यायात स्वतःची प्रकृतीसुद्धा माणसाला कळायलाच हवी. मी किंवा स्व म्हणजेच केवळ आत्मा नाही, तर त्यामध्ये प्रकृतीचाही अंतर्भाव आहे. आपली प्रकृती कळली तर स्वधर्माचे आचरण सहज करता येते, जसे चित्रकार, गायक इत्यादींचे असते. स्वधर्माच्या आचरणासाठी स्वाध्याय गरजेचाच असतो. स्वाध्याय करणे व्यक्तीच्या प्रयत्नांवर अवलंबून असते, मात्र त्यासाठी अनुकूल वातावरणही गरजेचे असते. योग्य ते वातावरण व संधी या गोष्टी स्वाध्यायाचेसाठी नेहमीच सहाय्यक ठरतात. तप याचा अर्थ प्रयत्न असा आहे. स्वाध्याय किंवा धार्मिक कर्तव्य करताना जे कष्ट होतात ते आनंदाने सोसणे म्हणजे तप होय. कारण कष्टाशिवाय स्वाध्याय किंवा केलेले कोणतेच कर्म सफल होऊ शकत नाही. कोणताही पराक्रम किंवा विशेष प्रावीण्य मिळवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. तपाचे प्रकार पुढील प्रमाणे 17व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहेत. एक शारीरिक तप,
यामध्ये देवाची पूजा, भक्ती, द्विजांचा म्हणजे विद्वानांचा सत्कार करणे, गुरुजनांचा आदर करणे, पावित्र्याचे वर्तन, सरळपणा, ब्रह्मचर्याचे व अहिंसेचे पालन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. वाचिक तप, इतरांना त्रास होईल असे भाषण न करणे, सत्य, प्रिय, हितकारक असेल तेवढेच बोलणे, नित्य स्वाध्याय याशिवाय ग्रंथांचे वाचन, नामस्मरण या गोष्टी वाचिक तपातच येतात. इतरांचे वाईट न काढणे, असत्य भाषण न करणे या गोष्टींचा वाचिक तपात समावेश आहे. असत्य भाषण न करणे म्हणजेच सत्य बोलणे. मानसिक तप, मनाची प्रसन्नता, सौम्यता, मौन धारण करणे, आत्मनिग्रह, शुद्ध मनोभाव हे मानसिक तप आहे. सात्विक तप हे तप अत्यंत श्रद्धेने केले जाते. मनात फलभोगाची इच्छा न धरता जे तप केले जाते ते सात्विकच आहे. राजस तप, जे मोठ्या दंभाने केले जाते, इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, सत्कार करावा, मान सन्मान वाढावा या हेतूने केल्या जाणाऱ्या अस्थिर आणि चंचल तपाला राजस तप असे म्हणतात. तामस तप, मूर्खपणाने स्वतःला पीडा करून घेणे व दुसऱ्याचा नाश व्हावा या वाईट हेतूने किंवा बुद्धीने केलेले तप म्हणजेच तामस तप. यामध्ये आसुरी भाव आहे, म्हणून हे तप दैवी संपत्तीत येत नाही. आर्ज, याचा अर्थ रुजुता, सरळपणा, अकुटिलता, वाकडेपणा किंवा दुष्टबुद्धी नसणे, भोळेपणा व प्रामाणिकता असा आहे. सरळपणे व प्रामाणिकपणे वागण्याचा गुण बालपणापासूनच दिसतो. यानंतर भगवंत अजूनही काही दैवी गुण आपल्याला पुढील श्लोकातून सांगणार आहेत, ते आपण पाहूया. इथे थांबूया. श्लोक 2. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. अर्थ: अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, चहाडी न करणे, भूतदया, अलोलुपता, मृदुता, वाईट कर्म करण्याची लज्जा आणि चंचलपणा नसणे. विवरण: अहिंसा आपल्याकडून दुसऱ्या कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा. अहिंसा यज्ञाचे मुख्य अंग आहे. अहिंसा ही सभ्यतेची परमावधी आहे. जो समाज अहिंसेचे पालन करतो तो अधिक सभ्य म्हटला जातो. 13व्या अध्यायात ज्ञानदेवांनी अहिंसेवर सविस्तर विवेचन केलेले आहे. थोडक्यात भूतमात्रावर दया करणे, कोणाला शारीरिक, मानसिक, अगर शाब्दिक म्हणजे वाचिक त्रास न देणे यालाच अहिंसा असे म्हटले जाते. सत्य, सत्य म्हणजेच परमेश्वर. परमेश्वराचे नाव सत्य असेच आहे. सत्य हे दैवी संपत्तीचा आधार आहे. तो विश्वाचा आश्रय आहे. सत्याचे पालनासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला लागते, कारण सत्याचे पालन झाले नाही तर कोणाचीच व कोणतीच उन्नती होत नाही. सत्यपालन हेच धर्मपालन आहे. याचे अभावी आत्मघात होतो. आत्मोन्नतीसाठी सत्यपालन गरजेचे असते. आपला स्वार्थ व अभिमान यांचा त्याग करून फक्त दुसऱ्याचे हिताचे दृष्टीने जसे ऐकले, पाहिले, वाचले, समजले त्यापेक्षा अधिक किंवा न्यून न करता जसेच्या तसे प्रिय शब्दात सांगणे म्हणजेच सत्य. तसेच सत्यस्वरूप परमात्माची प्राप्ती हा एक उद्देश साधकाचा असेल तर त्याचेकडून मन, वाणी आणि क्रिया याद्वारे होणारे सर्व व्यवहारसुद्धा सत्यच असतात. त्यात सर्वांच्या हिताचा विचार असतो. आपले वैचारिक विश्व सत्याच्या प्रकाशाने उजळायला लागते. अक्रोध, दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी अंतःकरणात जी जलनात्मक वृत्ती उत्पन्न होते तो क्रोध. या उलट दुसऱ्याने आपले अनिष्ट केले, अगर चिंतले तरी ज्याचे चित्त शांत असते तो अक्रोध. क्रोधामुळे हिंसा घडते. काम विफल झाला की क्रोध उत्पन्न होतो. अक्रोधावरच अहिंसेची सिद्धी अवलंबून असते. सभ्यता प्राप्त करण्याचे साधन अक्रोध हेच आहे
असे भगवंत सांगत आहेत. त्याग, स्वार्थी भोगांचा संग न करणे म्हणजे त्याग. त्याग म्हणजे कर्मफलाचा त्याग. यामध्ये फलभोगाबद्दल जी अनासक्ती असते तीच त्यागाचे साधन सुद्धा आहे. या त्याग भावनेने निर्लोभता प्राप्त होते. तसेच अलोलुपत्व, अपैशुन, अक्रोध आणि अहिंसा सिद्ध होण्यासाठी त्यागाची अत्यंत गरज आहे असे भगवंत सांगत आहेत. माणसाच्या आत्मोन्नतीसाठी त्याग हा अत्यंत महत्त्वाचे असे साधन आहे. खरा त्याग देहाची अहंता किंवा प्रेम यातच आहे. अपैशुन, चहाडी करणे म्हणजे पिशुनता. एखाद्याची गुप्त गोष्ट दुष्ट भावनेने दुसऱ्यापर्यंत पोचविणे व स्वतःचा लाभ करून घेणे हे चहाडीचे खरे स्वरूप आहे. अशा गोष्टीमुळे अशांतता निर्माण होते. अपैशुनम म्हणजे कोणाचे दोष न पाहणे, कोणाचे वर्म न काढणे. यासाठी माणसाचे मनात थोरपणाच लागतो. व्यक्तीच्या किंवा घटनेच्या अंतरंगात डोकावता आले तर त्याबद्दलची दोषदृष्टी नाहीशी होते. त्याला सर्वतोपरी मदत करावीशी वाटते. एखादा अडचणीत सापडला तर त्याला चटकन मदत करण्याची तयारी असणे हे अपैशुनम आहे. दया भूतेषु, प्राणी मात्रांवर दया म्हणजेच भूतदया होय. भूतदया हे विश्वसेवेचे खरे स्वरूप आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून ते दुःख दूर करावे अशा भावनेला दया असे म्हणतात. दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी स्वतःला त्रास झाला तरी तो आनंदाने सहन करण्याची वृत्ती म्हणजे दया. सामान्य माणसे आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल दया दाखवतात, पण संतांचे तसे नसते. ते सर्व भूतहिते रताः असेच असतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणिक दासी. अलोलुपत्व, निर्लोभ वृत्तीलाच अलोलुपत्व असे म्हणतात. लोभाचा त्याग म्हणजे अलोलुपत्व. विषय भोगाबद्दल अलिप्त किंवा उदासीन असणे हे अलोलुपत्वाचे लक्षण आहे. यासाठी सूर्याचे उदाहरण सांगता येते. मार्द, अंतःकरणाची कोमलता, यामुळे हिंसा, क्रौर्य, द्रोह होऊ शकत नाही. मृदूपणाचे वृत्तीने अनेक वेळा आसुरी वृत्ती किंवा वाईट भावना शांत होण्यास याने मदत होते. ही कोमलता वृत्ती फक्त जिवंत प्राणीमात्राबाबत असत नाही, तर पाने, फुले, कळ्या, वनस्पती व इतर अनेक गोष्टीबद्दल सुद्धा व्यक्त होते. ह्री म्हणजे लज्जा. वाईट कर्म करण्याबद्दल वाईट विचार अंतःकरणात आल्यास लाज वाटली पाहिजे. यामुळे माणूस वाईट कर्मापासून दूर राहतो, कारण यामुळेच माणूस पापाचरणापासून दूर राहतो. अशा प्रकारची लज्जाशीलता श्रेष्ठ चारित्र्याचे लक्षण आहे. श्रेष्ठ काय, सर्वोत्तम काय याची पूर्ण जाणीव असून सामान्य किंवा क्षुद्र अवस्थेत राहावे लागल्याने मनोमन होणारी कुचंबणा किंवा अपमानाची जाणीव ही खरी लज्जा आहे. देहाच्या रूपाने नावरूपाला येणे यापेक्षा अधिक लाजिरवाणे दुसरे काहीच नाही असे भगवंत सांगतायत. आणि अशावेळी शरीराचा उबग येणे ही लज्जा आहे. सत्पुरुषांना अशा प्रकारची लज्जा वाटते असे ज्ञानदेव सांगतात. अचापल्य म्हणजे मन आणि प्राण यांचे नियमन केल्याने 10ही इंद्रिये दुबळी होण्याची अवस्था. दुबळी होण्याची म्हणजे त्यांची आपापल्या ज्या काही वृत्ती आहेत सगळ्या गोष्टी हवं असण्याच्या त्या कमी होत जातात. चपलता म्हणजे चंचलता, कोणत्याही एका जागी एका विचारावर स्थिर न राहणे. या उलट अचपलता म्हणजे आपल्या योग्य विचारांवर व त्यानुसार घडणाऱ्या प्रत्येक कृतीचे बाबतीत आपण ठाम राहणे. कोणतीही सिद्धी किंवा यशप्राप्तीसाठी या गुणांची आवश्यकता असते. परमार्थात तर याची फार गरज असते. तसेच ऐहिक जीवनात सुद्धा स्थिरतेची अत्यंत गरज आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि यानंतर पुढील श्लोकातही काही दैवी गुणांचा उल्लेख भगवंत करीत आहेत. ते आपण 3ऱ्या श्लोकात पाहूया. इथे थांबूया. श्लोक 3.
तेजः क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. अर्थ, हे भारत म्हणजे अर्जुना, बुद्धी, नैपुण्य, क्षमा, धैर्य, शौच म्हणजे शुद्धता, अद्वेष, अतिमानीपणाचा अभाव हे गुण दैवी संपत्तीनुसार उत्पन्न होणाऱ्या पुरुषांचे ठिकाणी असतात. विवरण: तेजस्विता, तेजस्वी बुद्धी माणसात असायला हवी. अक्रोध, अहिंसा, क्षमा, नातिमानिता इत्यादी शब्दावरून किंवा मानापमानयोः या वर्णनावरून आपण अपमान सहन करावा, दुःख, कष्ट, अपमान सोसता आले पाहिजेत असा याचा अर्थ मनाशी धरून वेळ प्रसंगी साधक अपमान सहन करतो. दैवी संपत्तीत नातिमानिता व तेजस्विता असे दोन्ही शब्द आहेत. याचा संबंध प्रत्येकाने लक्षात घ्यावा. आपले कार्य करीत असताना आपला अपमान झाला अथवा त्याबद्दल सन्मान झाला तरी ते कार्य म्हणजे कर्तव्य सोडू नये. अशावेळी दोन्ही गोष्टी समान मानून आपले मन खचू देऊ नये. सामाजिक काम करणाऱ्या अनेक नेत्यांनी याप्रमाणे आपले कार्य केलेले आहे आणि त्यांनी त्याच्यात सातत्यसुद्धा राखलेले आहे. क्षमा, दुसऱ्यांच्या अपराधांना शांततेने क्षमा करणे. ज्ञानदेव म्हणतात, आक्रोशे विण जेथे क्षमा असे. अशावेळी अपराध्याला शासन करण्याचे सामर्थ्य असताना त्याचे अपराध पोटात घालणे, त्याला सुधारण्यासाठी संधी देणे. दुसरा अर्थ सहनशीलता असा सुद्धा आहे. मात्र ही सहनशीलता कर्म करताना जे कष्ट होतील ते सहन करण्याची शक्ती आपल्या ठिकाणी धारण करणे म्हणजे सहनशीलता. खरे तर अशा प्रकारची कर्मे करताना आपली शक्ती वाढतच असते. तर पहिला अर्थ स्वीकारला तर आपल्यातील निर्वैरता सिद्ध होते. धृती म्हणजे धैर्य. कोणतेही धर्मकर्म म्हणजे सत्कर्म करण्यासाठी कोणालाही न भिणे, यामुळे आपले सत्कर्म निर्भयतेने पार पडता येते. दैवी शक्तीची वाढ होण्यासाठी या गुणाची अत्यंत आवश्यकता असते. शौच म्हणजे मनाची शुद्धता, पवित्रता. यामध्ये शारीरिक पवित्रता, इंद्रियांची पवित्रता व मनाची पवित्रता अंतर्भूत असते. यापैकी शारीरिक पवित्रता अथवा शुद्धता स्नानादी कर्माने करता येते, तर इंद्रियांची शुद्धता मात्र संयमाने साधते. मनाची शुद्धता सत्याने होते, बुद्धी ज्ञानाने शुद्ध होते आणि विद्या आणि तप यांनी आत्मशुद्धी होते. शुद्धीची अनेक साधने आहेत. शरीराचे शुद्धतेने शरीर निरोगी राहते आणि मनाच्या शुद्धतेने आत्मिक उन्नती होत जाते, आत्मिक बळ प्राप्त होते. अद्रोह, अहिंसेच्या सिद्धतेसाठी द्रोह नसणे हे अत्यंत गरजेचे सांगितलेले आहे. द्रोहाने द्वेष वाढतो, त्यामुळे क्रोध वाढतो, हिंसा होते. द्रोह भाव हे आसुरी वृत्तीचे लक्षण आहे, तर अद्रोहाने दैवी गुणांचे पोषण होते. उन्नती इच्छिणाऱ्यांना हे अत्यंत उचित अशी गोष्ट आहे. नाती मानिता, अत्यंत मानी असणे योग्य नव्हे. अहंकार, घमेंड, गर्व, मानीपणा हे सर्व शब्द एकाच भावाचे वाचक आहेत. मनुष्याने स्वाभिमानाचे रक्षण केले पाहिजे. म्हणूनच तेजस्वितायुक्त असा आत्माभिमान माणसाला अत्यंत गरजेचा असतो. त्याहून तो अधिक असणे म्हणजे अहंकार होणे. नातिमानिता म्हणजे आपल्या योग्यतेपेक्षा अधिक असे काही आपणास प्राप्त झाले असता सत्प्रवृत्त व्यक्तीस वाटणारा संकोच म्हणजेच नातिमानिता. अशा प्रकारे भगवंताने श्लोक क्रमांक 1 ते 3 यामध्ये एकूण 26 गुण सांगितले आहेत आणि ते सर्व दैवी गुण आहेत असे ते सांगतात. यापैकी काही गुण माणसाला पूर्व सुकृताने व संस्काराने उपजतच प्राप्त असतात. काही गुण माणूस प्रयत्न करून या जन्मात मिळवू शकतो, मात्र ते सर्व भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाले आहे याचे सातत्याने स्मरण ठेवावे लागते. ते मी मिळवले आहेत असे म्हणणे अहंकाराचे द्योतक आहे व अहंकार ही आसुरी संपत्ती आहे. यापूर्वी 13व्या अध्यायात
श्लोक क्रमांक 7 ते 11 मध्ये ज्ञानाची पुढील लक्षणे भगवंतांनी सांगितली होती आणि ती एकूण 19 आहेत. 1 अमानित्व, 2 अदंभ, 3 अहिंसा, 4 क्षमा, 5 सरलता, 6 गुरुसेवा, 7 शुद्धता आणि पवित्रता, 8 स्थिरता, 9 आत्मसंयम, 10 इंद्रियाविषयी वैराग्य, 11 अहंकार नसणे, 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख इत्यादीचा अनुभव उदास वृत्तीने घेणे, 13 पुत्र स्त्री गृह इत्यादीमध्ये आसक्ती व ममत्व नसणे, 14 इष्टानिष्टाचे बाबतीत समभाव असणे, 15 ईश्वराचे ठिकाणी अनन्य भक्ती असणे, 16 एकांत सेवन करणे, 17 लोकांमध्ये जाण्याची नावड असणे, 18 अध्यात्मज्ञानात मन स्थिर करणे, 19 तत्त्वज्ञानाने साक्षात्कार होणाऱ्या आत्म्याचे दर्शन करणे. ज्ञानाची लक्षणे व दैवी संपत्तीचे गुण ही जवळजवळ सारखीच आहेत. आपल्याला केवळ स्मरण व्हावे आणि ह्यातलं साम्य दिसावं ह्यासाठी मुद्दाम या सर्व गुणांचा पुन्हा एकदा इथे उल्लेख केलेला आहे. कित्येक गुण एकमेकाशी मिळणारे आहेत. जे ज्ञान आहे तीच दैवी संपत्ती आहे असे आपल्या सहज लक्षात येईल. तसेच हे सर्व गुण एकमेकांना पोषकसुद्धा आहेत. जसे तप करायचे असेल तर त्या माणसाला वैराग्य, क्षमा, पवित्रता इत्यादी गुणांची आवश्यकता असते. सत्य, दम, तप इत्यादीचे वर्णनात अहिंसा, अनसूयता, क्षमा, त्याग, संयम इत्यादींचा समावेश आहे. या दैवी गुणांचा एकमेकाशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच यातील कोणत्याही एक गुण घेतला तर त्याबरोबर इतर गुण आपोआप येतात असे भगवंत सांगत आहेत. सत्व हा गुण घेतला तर धैर्य, तेजस्विता, निर्लोभीपणा इत्यादी गुण त्यात समाविष्ट होतात. यापैकी कोणताही एकच गुण एकत्वाने येत नाही. ते समूहानेच येतात. ते धर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होतात. साधकाने एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की दैवी गुण जसे समूहाने येतात तसेच एखाद्या गोष्टीत साधक पतित झाला तर ते दैवी गुण समूहाने आपल्यापासून दूर जातात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.